या देवी सर्वभूतेषु मा कालरात्रिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। समस्त सिद्धीची कामिनी आणि दैत्यांची नाशिनी म्हणजे कालरात्री। 9 रात्रींच्या या भक्तिमय उत्सवात 7वी रात्र ही कालरात्री म्हणून ओळखली जाते, कारण या दिवशी कालरात्री देवीची आराधना केली जाते। शुंभ निशुंभ राक्षसांचे रक्त पिऊन रणांगण गाजवणारी आणि देवलोकाला दैत्यकुळापासून वाचवणारी देवी म्हणजे आई कालरात्री। भूत, दृष्ट, आत्मे आणि असुरी घटनांचा नाश करण्यासाठी, दानवांचे अत्याचार संपवण्यासाठी या देवीला साकडं घातलं जातं। तिला शुभंकारी असेही म्हटले जाते, कारण ती चांगली वार्ता देते असे म्हटले जाते। दुर्गा देवीच्या भयंकर रूपांपैकी एक हे रूप मानले जाते। हे रूप भयंकर आणि प्रलयकारी असले तरीही ते तितकेच प्रसन्न आणि करुणामय मानले जाते। काळ हा शब्द मृत्यूचे प्रतीक या संदर्भाने वापरला जातो, म्हणूनच या देवीला अंधाराचा नायनाट करणारी म्हणजेच काय तर नकारात्मकता संपवून सकारात्मकतेचा प्रकाश उत्सर्जित करणारी देवी म्हणून ओळखले जाते। कालरात्री देवीचे स्वरूप हे खूप भयंकर आहे। निगरगठ्ठ अंधाऱ्या रात्रीसारखी या देवीची संपूर्ण कांती, लांब सडक मोकळे विखुरलेले केस आणि 4 हस्त असणाऱ्या या देवीच्या हातात वज्र, दुसऱ्या हातात खडग तर एका हातात अभय आणि तिच्या उजव्या हाताची वरद मुद्रा सर्वांना वरदान देते। त्यामुळेच असं म्हणतात की एकीकडे आशीर्वाद देणारी ही देवी दुसरीकडे महाकाली रूपात वाईट गोष्टींचा घात करत आपल्या भक्तांचे रक्षण करते आणि त्यांच्या जीवनात शांतीदूत म्हणून स्थानापन्न होते। कालरात्री देवीच्या गळ्यात विजेसारखी चमकणारी माळ आहे। त्याला 3 डोळे आहेत। हे तिन्ही डोळे विश्वासारखे गोल आहेत। त्यातून विजेसारखे तेजस्वी किरण बाहेर पडतात। शास्त्रानुसार देवी कालरात्रीला विघ्न दूर करणारी देवी म्हणून पूजतात, कारण यामागे देवीच्या उत्पत्तीची आणि तिच्या शौर्याची कथा दडलेली आहे। नमस्कार, मी विदुला। लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओच्या आज गोंधळाला ये या नवरात्री विशेष सदरात मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। एकेकाळी शुंभ आणि निशुंभ नावाचे 2 दुष्ट राक्षस होते। त्यांचा भाऊ नमुची याचा स्वर्गातील देव आणि देवराज इंद्राने वध केला। त्यामुळे त्यांना दोन्ही देवांकडून सूड घ्यायचा होता। लवकरच शुंभ आणि निशुंभ या राक्षसांनी देवांवर हल्ला केला। त्या राक्षसांमध्ये रक्तबीज नावाचा एक राक्षस होता। देवांच्या प्रहारामुळे त्याच्या शरीरातून रक्ताचे थेंब पडले। जसे रक्ताचे थेंब पडत होते तसे त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून अनेक दैत्य जन्म घेत होते। लवकरच रक्तबीजाच्या रक्तातून जन्मलेल्या हजारो राक्षसांनी देवांचा पराभव केला आणि संपूर्ण विश्वाचा ताबा घेतला। या युद्धात रक्तबीजाला चंड आणि मुंड यांनी मदत केली। हे तिन्ही राक्षस महिषासुराचे जुने मित्र होते, ज्याचा महिषासुरमर्दिनीने वध केला होता। सर्व दैत्यांनी मिळून देवांचा पराभव केला आणि तिन्ही लोकांवर राज्य प्रस्थापित केले। इंद्र आणि इतर देव भयभीत झाले। त्यांनी हिमालयात जाऊन देवी पार्वतीची प्रार्थना केली। देवी पार्वतीने देवांचे भय समजून घेतले आणि त्यांना मदत करण्यासाठी चंडिका देवीची निर्मिती केली। देवी चंडिका शुंभ आणि निशुंभ यांनी पाठवलेल्या बहुतेक राक्षसांना मारण्यास सक्षम होती। तथापि चंड, मुंड आणि रक्तबीज सारखे राक्षस खूप शक्तिशाली होते आणि ती त्यांचा संहार करण्यास असमर्थ होती। म्हणून देवी चंडिकेने तिच्या मस्तकातून कालरात्रीची निर्मिती केली। माता कालरात्रीने चंड आणि मुंड यांच्याशी युद्ध करून शेवटी त्यांचा वध केला, म्हणून तिला चामुंडा असेही म्हणतात। त्यानंतर देवी कालरात्री रक्तबीज या शक्तिशाली राक्षसाशी लढण्यासाठी निघाली। रक्तबीजाला ब्रह्मदेवाचे विशेष वरदान होते की त्याच्या रक्तातून एक थेंबही जमिनीवर पडला तर त्याच्यासारखा दुसरा जन्म घेईल।
त्यामुळेच माता कालरात्रीने रक्तबीजावर हल्ला करताच रक्तबीजाचे दुसरे रूप निर्माण होत होते. माता कालरात्रीने निर्माण झालेल्या रक्तबीजावर हल्ला केला, पण सैन्य वाढतच राहिले. रक्तबीजाच्या शरीरातून रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडताच तसाच आणखी एक मोठा राक्षस प्रकट व्हायचा. हे पाहून कालरात्री माता खूप क्रोधित झाली आणि रक्तबीज सारख्या प्रत्येक राक्षसाचे रक्त पिऊ लागली. कालरात्री मातेने रक्तबीजाचे रक्त जमिनीवर पडण्यापासून थांबवले आणि शेवटी सर्व राक्षसांचा नाश झाला. पुढे तिने शुंभ आणि निशुंभाचाही वध करून तिन्ही लोकांमध्ये शांती प्रस्थापित केली. रक्तबीजाचे रक्त पिऊन देवी कालरात्रीचे रूप अत्यंत भयंकर झाले होते. मातेचा क्रोध काही क्षमेना. तिच्या क्रोधाने सारी सृष्टी अंधकारमय झाली होती. अंततः भगवान शिवशंकर हे माता कालरात्रीच्या वाटेत आडवे झाले आणि देवी कालरात्रीने शिवशंकराच्या छातीवर आपला पाय रोवताच कालरात्री मातेचा क्रोधाग्नी शांत झाला. देवीने आपली जिव्हा बाहेर काढताच सारा क्रोध शांत झाला. कालरात्री देवी गाढवावर स्वार होते. म्हणून असे मानले जाते की कालरात्री माता तिच्या भक्तांना आशीर्वाद देते आणि सर्व वाईटांपासून त्यांचे रक्षण करते. नवरात्रीत तिची पूजा केली जाते कारण ती सर्व अंधार नष्ट करू शकते आणि जगात शांती आणू शकते. आईच्या नागपुड्यातून अग्नीच्या भीषण ज्वाळा बाहेर पडत राहतात. तिचे वाहन गर्दभा म्हणजेच गाढव आहे. माता कालरात्री देवीचे रूप दिसायला अत्यंत भयावह आहे, पण मातेचे हे शक्ती रूप साधकाला नेहमीच शुभ फल देते. म्हणूनच आईच्या या रूपाला शुभंकारी असेही म्हणतात. त्यामुळे भक्तांनी या रूपाला घाबरण्याची गरज नाही. मा कालरात्रीला काली, महाकाली, भद्रकाली, भैरवी, मृत्यू, रुद्राणी, चामुंडा, चंडी आणि दुर्गा देवीच्या अनेक विनाशकारी रूपांपैकी एक मानले जाते. रौद्री आणि धुमोर्ण ही कालरात्रीची इतर नावे आहेत. या देवीची आराधना केल्याने सर्व पापांचा नाश होतो. सृष्टीत कधीतरी अशी विनाशकाले विपरीत बुद्धी जन्माला येतेच, जी अगदीच सडक्या आंब्यासारखी संपूर्ण वातावरण गढूळ करून टाकते. अशा वेळेस जन्म घ्यावा लागतो तो स्त्री शक्तीच्या कालरात्री रूपाला. फक्त तीच या अंधारलेल्या जगाला प्रकाशित करू शकते. अशा या स्त्री शक्तीच्या भव्य आणि पापनाशक रूपाला आपण नमन करूया आणि पुन्हा भेटूया उद्याच्या भागात आदिमायेच्या 8व्या रूपाला गोंधळाला बोलवण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार. देवी कालरात्री मातेचा उदो उदो.